आज आम्ही मालेगाव निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी साहेब यांना मालेगाव शहरामध्ये जे SIR हेल्थ सेंटर बेकायदेशीररित्या सुरू झालेले आहेत त्या इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी व इतर धार्मिक संस्था यांनी जे SIR हेल्थ सेंटर सुरू केलेले आहेत ते सर्व SIR हेल्थ सेंटर तत्काळ बंद करण्यात यावे व या SIR सेंटरचे मास्टरमाइंड जी पॉलिटिकल नेते असतील, ते आसिफ शेख असतील किंवा इतर नेते असतील, त्या सर्वांवरती तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत। तसेच SIR हेल्थ सेंटरच्या माध्यमातून ज्या पद्धतीने बोगस मॅपिंग BLO करत आहेत, घरोघरी न जाता मतदारापर्यंत न पोहोचता या पार्टी कार्यालयांमध्ये बसून SIR सेंटर सुरू आहेत, हे सर्व SIR सेंटर तत्काळ बंद करण्यात यावे असं आम्ही निवेदन दिलेलं आहे। तसेच मालेगाव महानगरपालिकेने ज्या पद्धतीने विशेष महासभा घेऊन BLO सहाय्यक नेमणुकीचा प्रस्ताव पारित करण्याचा एक बेकायदेशीर निर्णय घेतलेला आहे, त्या सर्वाला आम्ही सांगितलेलं आहे की हा बेकायदेशीर ठराव तत्काळ खंडित करण्यात यावा। कारण इलेक्शन कमिशनचा जो GR आहे त्यामध्ये अशा शासकीय आणि निमशासकीय अधिकाऱ्यांनाच फक्त BLO सहाय्यक आणि BLO पदी नेमणूक करता येते, अशा कोणताही बेरोजगार BEd DEd वगैरेंना घेता येत नाही। मालेगाव महानगरपालिकेने ज्या पद्धतीने हा विशेष महासभेचा ठराव सुरू केला आहे तो फक्त पब्लिसिटी स्टंट असून एक आर्थिक घोटाळा करण्याचा उद्देश आहे। त्याच पद्धतीने मालेगाव महानगरपालिकेमध्ये जे BLO सध्या कार्यरत आहेत ते घरोघरी न जाता BLO मॅपिंग न करता जे BLO डबल असतील, दुबार असतील, तिबार असतील किंवा ज्या विवाहित महिला आहेत, ज्या विवाहित महिलांचा एक दोन एका विवाहानंतर दुसरं नाव, दुसऱ्या विवाहानंतर तिसरं नाव, अशा सुद्धा महिलांच्या नावांच्या ज्या नोंदी पुन्हा SIR मध्ये घेतल्या जात आहेत त्या सर्व तत्काळ बंद करण्यात यावा। आणि या सगळ्या BLOंनी जर सुधार केला नाही आणि या पक्ष कार्यालयांमध्ये, धार्मिक संस्था कार्यालयांमध्ये बसून जर SIR सर्वेक्षण करत असतील तर आम्ही आमच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि SIR संयोजक किरीटजी सोमय्या यांच्या माध्यमातून यावरती SIT गठीत करू आणि या सर्व BLO अधिकारी आणि BLO सहाय्यक आणि या सर्व पार्टी कार्यालयांवरती गुन्हे दाखल करू आणि SIT गठीत करू असा इशारा देत आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।